नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 संयुक्त संस्थाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात. कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात. तर ऑप्शन क्रमांक 1 रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बियास, चिनाब, रावी, सतलज आणि यमुना ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, डॅश डॅश हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. डॅश डॅश हे सर्वात मोठे अक्षरवृत्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जगप्रसिद्ध पंचमहासरोवर कोणत्या देशात आहे? जगप्रसिद्ध पंचमहासरोवर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश ही 2 औष्णिक विद्युत केंद्र आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश ही 2 औष्णिक विद्युत केंद्र आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 दुर्गापूर व बल्लारपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 विभागीय परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे प्रांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅश डॅश ही तरतूद एकमेव दुवा आहे. 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅश डॅश ही तरतूद एकमेव दुवा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा नियोजन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतीय उपखंड जगाच्या नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? भारतीय उपखंड जगाच्या नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश डॅश घाट आहे. कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश डॅश घाट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील खालीलपैकी घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फोंडा, अंबा, कुंभारली आणि बोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्ते किती आहेत? पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्ते किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 181 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय. मूळ रेखावृत्तापासून एखादा रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 रेखांश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नवेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवली आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक
क्रमांक 2 कुतुब मिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्तंभर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 काळवीटासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील एकूण लोकसंख्यापैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? भारतातील एकूण लोकसंख्यांपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 70% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर आढळत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठे हा क्रोमाइटचा आहे? भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर पर्वत रांगेत आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश या पर्वत रांगेत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेरूळ लेण्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्व रहिवाशांना मोफत आरोग्य आणि सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? सर्व रहिवाशांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 17 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगातील होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पॅथी
दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 10 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नानवीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 चबाहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी पर्वत रांगेमुळे अलग होतात. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी पर्वत रांगेमुळे अलग होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 बालाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. हे ठिकाण डॅश डॅश जिल्ह्यात येते. रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. हे ठिकाण डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 उष्णतेचे स्थलांतर कोणकोणत्या प्रकारे होते? उष्णतेचे स्थलांतर कोणकोणत्या प्रकारे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणत्या राज्यात सांबर हे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? कोणत्या राज्यात सांबर हे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 किती वर्ष प्रधानमंत्री जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण झाले? किती वर्ष प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ई गोपाला नामक डिजिटल मंच डॅश डॅश यांच्यासाठी समर्पित आहे. ई गोपाला नामक डिजिटल मंच डॅश डॅश यांच्यासाठी समर्पित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 दुग्ध उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऊती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 एकाच आदिवासातील विविध प्रजातीच्या काय म्हणतात? एकाच आदिवासातील विविध प्रजातीच्या समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक वितरण व्यवस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1974 ते 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचशील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कोणत्या देशाची मीण सिटी बंदर आहे? कोणत्या देशात हो ची मिन सिटी बंदर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्हिएतनाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतात पोटा कायदा किती वर्ष अस्तित्वात होता? भारतात पोटा कायदा किती वर्षे अस्तित्वात होता? तर ऑप्शन क्रमांक 2 3 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 गागो अगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायू अधिक प्रमाणात मिळतो? भारतात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायू अधिक प्रमाणात मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य किती आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारतीय संविधानाने
राज्यपालाची नियुक्तीविषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 4 2011 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीसाठी झाले आहे? भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 73वी 74वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भाषावर प्रांतरचनेची मागणी प्रथम कोणी केली? भाषावर प्रांतरचनेची मागणी प्रथम कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 LM सिंघवी समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यांच्या महाधिवक्ता त्याची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्ता त्याची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नेवासे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गोदावरी खोऱ्याची किती प्रमुख उपखोरी आहेत? गोदावरी खोऱ्याची किती प्रमुख उपखोरी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात पश्चिम घाटावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात पश्चिम घाटावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रतिरोध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या धातूची विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? खालीलपैकी कोणत्या धातूची विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 तांबे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता रुपेरी रंगाचा धातू विक्षोभ पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो? खालीलपैकी कोणता रुपेरी रंगाचा धातू विक्षोभ पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सोडियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? अल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 73वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 जतीन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4
वोमेशचंद्र बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. स्टीलवेल रोड भारताला खालीलपैकी कोणत्या शेजारी देशाशी जोडतो? स्टीलवेल रोड भारताला खालीलपैकी कोणत्या शेजारी देशाशी जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वा. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 1 व्होल्टेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा. लोह खनिजसाठी प्रसिद्ध असलेले कुद्रेमुख कोणत्या राज्यात आहे? लोह खनिजसाठी प्रसिद्ध कुद्रेमुख कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वा. 1802 मध्ये डॅश डॅश या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? 1802 मध्ये डॅश डॅश या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा. 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेझर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा. खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने बंगालच्या राह प्रदेशात आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा. असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमात प्रतिबंधित केली आहे? असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमात प्रतिबंधित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला? इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 सिराज उद्दौला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा. भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा. हमास या लष्करी संघटनेचे खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? हमास या लष्करी संघटनेचे खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा. रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य डॅश डॅश ठरले आहे? रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य डॅश डॅश हे ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल.